अशोक खरातने आपला सहकारी असलेल्या मित्राच्या गरोदर पत्नीलाच आपलं शिकार बनवल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। त्यामुळे संतापलेल्या पतीकडून खरातचं स्टिंग ऑपरेशन सुरू झालं। मनात दाटलेला संताप, सुडाची भावना या सगळ्यांचा परिणाम म्हणून अशोक खरात आज गजाआड झालाय। त्याच्या प्रकरणाचे पडसाद आज राज्याच्या विधानसभेत देखील उमटलेत। विधानसभा सदस्य असलेले विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक मागणी केली आहे। त्यांनी अशोक खरातच्या संपर्कात आलेल्या सगळे मंत्री, आमदार, खासदार, अधिकाऱ्यांची HIV टेस्ट करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे हे प्रकरण आता प्रचंड तापणार असं दिसतंय। खरातचे कारनामे, HIV टेस्टची होत असलेली मागणी, विधानसभेत खरात प्रकरणात काय चर्चा झाली आणि एकेकाळच्या मित्राने अशोक खरातचा संपूर्ण भांडाफोड कसा केला हेच आपण या व्हिडिओत समजून घेण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। अशोक खरात याच्यावर आतापर्यंत 3 महिलांनी गुन्हे नोंद केलेत। या महिलांचं अशोक खरातने विधी करण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण केले। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 22 मार्च रोजी एक नवी तक्रार दाखल झाली होती। या तक्रारीत पीडिता 7 महिन्याची गर्भवती असल्याचं सांगण्यात आलं। विशेष म्हणजे पीडितेचा पती आणि अशोक खरात चांगले मित्र होते। पीडिता जेव्हा गर्भवती होती तेव्हा बाळावर संस्कार करण्यासाठी, चांगली संतती होण्यासाठी आणि प्रसूती निर्धोक होण्यासाठी पतीनं 2023 साली पीडितेला अशोक खरातकडे आणलं होतं। यावेळी अशोक खरातने विधी करण्याच्या नावाखाली तिच्या पतीला बाहेर बसवलं। खरातच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी पत्नीला एकटीला आत सोडलं। त्यानंतर केबिनची लाईट बंद करून अशोक खरातने 7 महिन्याच्या गर्भवती महिलेचा विनयभंग करत तिचं लैंगिक शोषण केलं। या घटनेनंतर पीडिता बाहेर आली आणि तिनं आपल्यासोबत काय झालं हे पतीला सांगितलं। मात्र पत्नीच्या बोलण्यावर पतीला काही वेळ विश्वासच बसला नाही। त्यानंतर पीडितेनं होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन आतमध्ये काय घडलं हे सांगितलं। त्यानंतर पतीला संताप अनावर झाला। तिथेच त्यांच्यात भांडणं झाली असती, मात्र पत्नीनं त्यांना आवरलं। या घटनेनं दोघंही पती पत्नीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता। या घटनेच्या बदल्याची आग पतीच्या डोक्यात धुमसत होती, पण काहीतरी प्लॅनिंग करून अशोक खरातला संपवावं लागेल असा विचार ते करीत राहिले। कायद्याच्या बाहेर जाऊन काही केलं तर आपल्याला शिक्षा होईल, त्यामुळे अशोक खरातचा खरा चेहरा समाजासमोर उघड करायचा असेल तर पुरावे समोर येणं आवश्यक होतं। त्यानंतर पीडित महिलेच्या पतीनं खरातच्या प्रत्येक हालचालीवर गुप्त नजर ठेवली। खरातच्या केबिनमध्ये गुप्त कॅमेरा लावण्याचा निर्णय त्याने घेतला। काही दिवसातच या कॅमेऱ्यात खरातचे सगळे कारनामे रेकॉर्ड झाले। त्यानंतर पीडितेच्या पतीनं हे सगळं एका पेनड्राईव्हमध्ये घेतलं आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली। हे सगळे पुरावे पाहून पोलीसही हादरून गेले होते। मोठा व्यक्ती असल्याने पोलिसांनी सावध पावलं टाकण्याचा निर्णय घेतला। इकडे याची कुणकुण अशोक खरात याला लागली होती। त्यानं काही ISS आणि IPS अधिकाऱ्यांना त्याच्यावर होणारी कारवाई थांबवण्याची मागणी केली। त्यानुसार या अधिकाऱ्यांनी देखील एका हॉटेलमध्ये एकत्र येऊन कारवाई थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आलं नाही। अशोक खरातकडे विदेशी पासपोर्ट असल्याने तो ऑस्ट्रेलियात पळून जाण्याचा प्रयत्न करतोय अशी माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी त्याला लुकआउट नोटीस जारी केली आणि 24 तास त्याच्या घराबाहेर साध्या वेशातील पोलिसांचा पहारा ठेवला। 18 तारखेला जेव्हा त्याला त्याच्या घरून अटक करण्यात आली तेव्हा पोलिसांनी एक बनाव रचला होता। त्याच्या घरात चोर शिरले म्हणून त्यांनी बाहेर मोठा गोंधळ केला। हा गोंधळ पाहून अशोक खरात बाहेर आला। तो बाहेर येताच पोलिसांनी त्याची कॉलर पकडून आपल्या वाहनात त्याला बसवले। त्यावेळी तो पोलिसांना तुमच्यावर देवाचा कोप होईल असेच म्हणत राहिला। पोलिसांनी तपासलेले हे सगळे व्हिडिओ पाहून एक गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। आतापर्यंत त्याने 100हून अधिक महिलांचं शोषण केल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे त्याला HIV सारखा संसर्ग झालेला असू शकतो अशी शंका आता उपस्थित केली जाते। हीच शंका आज काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीमध्ये उपस्थित करत अल्पचर्चा घडवून आणली। वडेट्टीवार म्हणाले, अशोक खरातला भेटलेले सगळे मंत्री, आमदार, IAS अधिकारी, IPS अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी यांची HIV टेस्ट करा, अन्यथा सगळेच मरतील। याच्या संपर्कातील लोकांचे CDR चेक करा। ह्याच्याकडे जाऊन व्हायग्रा असलेलं ओशनोजल कोणी घ्यायचं या सगळ्यांची नावं समोर आली पाहिजेत असं देखील वडेट्टीवार म्हणालेत। एका हॉटेलमध्ये 3 IAS अधिकारी कारवाई होऊ नये म्हणून खलबत करीत होते। ते कोण आहेत त्यांची नावं देखील समोर आली पाहिजेत। त्यांची नावं जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे। त्यांच्या लक्षवेधीच्या अल्पचर्चेत नाना पटोले यांनी देखील सहभाग घेतला। ते म्हणाले, विषय फार गंभीर आहे। खरात प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे। त्याला कोणी पाणी दिलं, त्याचं पाणी कोण पिलं याचा तपास झाला पाहिजे। ज्यांचे फोटो आले त्यांचे राजीनामे मिळाले पाहिजेत। एकट्या रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण शांत करता येणार नाही।
101च्या खाली चर्चा सुरू करा, अल्पचर्चा करा आणि प्रश्न निकाली लावा, असेही नाना पटोले म्हणाले. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव म्हणाले, नेमकं सरकार काय करतंय यावर उत्तर येणं गरजेचं आहे. खरात प्रकरणात सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी अडकले आहेत. IPS, IAS अधिकाऱ्यांच्या महिला देखील यात अडकलेल्या आहेत. नाशिकच्या हॉटेलमध्ये काही मंत्री असले उद्योग करत होते, तेव्हा सरकारने चौकशी होण्यापूर्वीच यात काहीही तथ्य नाही असं सांगून प्रकरण दडपलं. त्यामुळे चौकशीची दिशा बदलतीये. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा महाराष्ट्र आहे. त्या बुवाचं मूत्र प्यायला जाताना लाज वाटली नाही का, असा सवाल देखील भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. दरम्यान एक नवी माहिती खरातबद्दल पुढे येते. नाशिक विभागाचा प्रमुख असलेला एक बडा अधिकारी या खरातचा आंधळा भक्त होता. खरातच्या मुलीच्या लग्नात तो घरच्या नोकराप्रमाणे राबला. या अधिकाऱ्याने लग्नात खरातचा मोबाईल आपल्या विश्वासू पोलिसाकडे दिला होता. या पोलिसाने तांत्रिक विभागाच्या मदतीने मोबाईल उघडला आणि आतील व्हिडिओ डिकोड केले. तेव्हा त्यातील दृश्य पाहून पोलीसही हादरून गेले. आपल्या साहेबांच्या लाडक्या बाबाचं हे रूप पाहून ते थक्क झाले होते. जेव्हा त्या अधिकाऱ्याने स्वतः ते व्हिडिओ पाहिले तेव्हा खरातला बेड्या ठोकण्याऐवजी त्याने सामंजस्याने मार्ग काढण्याचा सल्ला दिला. हे बाहेर आलं तर तुमची मोठी बदनामी होईल, त्यापेक्षा तक्रारदारांवरच खंडणीचा गुन्हा दाखल करू, असा अजब सल्ला या अधिकाऱ्याने त्यांना दिला होता. त्यानंतर खरातने आपल्याकडे खंडणी मागितली जात असल्याची तक्रार दाखल केली. मात्र खरात विरोधी अनेक जण सक्रिय झालेले होते हे कोणालाच माहीत नव्हतं. सगळेजण आपापल्या मार्गाने खरातचा भांडाफोड करू पाहत होता. म्हणजेच खरातच्या पापाचा घडा भरत आला होता हेच यातून दिसतं. आता खरातला वाचवणारा हा अधिकारी कोण आहे याची खमंग चर्चा सुरू आहे. दरम्यान स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील खरातला भेटायला निघाले होते. ते शहापूरपर्यंत पोहोचले होते, परंतु त्यांना मंत्रालयातून फोन आला आणि ते माघारी फिरले असं त्यांनीच माध्यमांना सांगितले. बाकी तुम्हाला काय वाटतं? खरात प्रकरणात राज्य सरकार खरंच प्रामाणिकपणे तपास करणार की नेहमीप्रमाणे याही प्रकरणाचा राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी वापर करणार? हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यरंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यरंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.